नमस्कार मंडळी, जाणी कर्माच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ख्रिसमस आलेला आहे, अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि मग जसे आपल्या सणांना आपण काहीतरी खास विशेष पदार्थ करत असतो, तसा इथला पण एक पारंपरिक पदार्थ आहे. तो थोड्याशा ट्विस्टने मी पण करणार आहे. तर आज आपण करतो आहे जिंजर ब्रेड कुकीज. हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या सुरू झालेल्या आहे ख्रिसमसच्या आणि नाताळाच्या अशा सुट्ट्या सुरू झालेल्या असताना मुलांसोबत अशी छानशी ॲक्टिव्हिटी करणं हा पण एक खूप मजेदार गेम आहे असं पण म्हटलं जाऊ शकतं. मुलांचा वेळ कसा घालवायचा असाही यायला प्रश्न पडतो. अशा छान छान गोष्टी केल्या तर मुलं नवीन काहीतरी शिकतातही आणि आपलाही वेळ मजेत जातो. तर आज या खास कुकी मी करते आहे. चला रेसिपी बघूया आपण. तर साधारण 1 कप इतका मैदा घेतलेला आहे, पाऊण कप इतकी लाईट ब्राऊन शुगर आहे, त्याच्यानंतर पाऊण कपापेक्षा थोडं कमी मी आल्मंड फ्लोअर घेतलं आहे. तुम्ही याच्याऐवजी कणिक पण घेऊ शकता, म्हणजे गव्हाचं पीठ. अर्धा कप बटर आहे, अर्धा टीस्पून इतका बेकिंग सोडा आहे, 1 टीस्पून इतका बेकिंग पावडर आहे, 1/4 टीस्पून इतकं लवंगीची पूड आहे, 1/4 टीस्पून आणि 1/4 टीस्पून इतकंच दालचिनी पूड आणि सुंठ पावडर आहे. दूध लागेल तर घालणार आहे आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट. तर सगळ्यात आधी आपण हे मेल्ट केलेलं अर्धा कप जे बटर आहे ते आपण मेल्ट करून रूम टेम्परेचरवर आणायचं आहे आणि मग वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये साधारण पाऊण कप इतकी लाईट ब्राऊन शुगर वापरली आहे. याच्यात ब्राऊन शुगर वापरणं जास्त चांगलं, कारण जिंजर ब्रेडला रंग खूप सुरेख येतो. त्याच्यामुळे तुम्ही थोडासा गूळ पण वापरू शकता. ब्राऊन शुगर नसेल तर गुळाचा वापर करा, खूप छान रंग येतो. त्याच्यानंतर याच्यात मी एक अंडं वापरलं आहे, पण अंडं स्किप केलं तरीही चालू शकतं. वेळेवर अगदी वाटलं म्हणून मी टाकलं, नाही टाकलं तरीही ते चालू शकतं. न घालता सुद्धा आपण या पद्धतीने पूर्ण रेसिपी फॉलो करू शकतो. आता आपण हे थोडं मिक्स करून घेतलं, साखर आणि बटर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण चाळणी ठेवून आल्मंड फ्लोअर घालायचं, म्हणजे जेणेकरून काही कण असतील तर ते निघून जातील आणि व्यवस्थित फ्लफी आपलं बॅटर तयार होईल. 1 कप मैदा घालायचं आहे, पाऊण कपापेक्षा थोडं कमी जे आल्मंड फ्लोअर घातलं आहे ते. त्याच्यानंतर दालचिनी पूड, लवंग पूड आणि सुंठ पूड हे घालणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण थंडीत आपले लाडू करतो की नाही डिंकाचे, तसेच इथल्या थंडीमध्ये जिंजर ब्रेड करण्याची प्रथा आहे आणि साधारण मला वाटतं तोच काहीतरी विचार असावा जो आपल्या परंपरेत आहे. त्याच्यामुळे खूप गंमत वाटते मला असं काहीतरी साम्य मिळालं तर दोन्ही परंपरांमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालून हे सगळं छान एकत्र करून घेतलं आहे. दूध घालायची गरज मला पडली नाही. 2-3 चमचे मी जे दूध घेऊन ठेवलं होतं तेही रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे. थंड नको किंवा गरम नको, पण लागलं तर वापरा, नाही लागलं तर तुम्ही ते तसंच राहू द्या, ते वापरू नका. याचं कारण जो म्हणजे मिश्रण आहे ते घट्टसर असणंच महत्त्वाचं आहे, तरच त्याच्या कुकीज एकदम व्यवस्थित होतील. तर हे बघा, अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे. आता मी प्लॅस्टिक रॅपमध्ये याला असं पॅक करणार आहे आणि याला आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. ही स्टेप याच्यात सगळ्यात महत्त्वाची आहे, जेणेकरून बटर खूप पसरणार नाही किंवा कुकीजचा शेप आहे तो बऱ्यापैकी व्यवस्थित राहण्यासाठी ही क्रिया खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही साधारण जेवढा वेळ असेल तेवढं ठेवा, पण कमीत कमी अर्धा तास ते 1 तास आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये. तर जास्त वेळ राहिला तर 2 तासही ठेवू शकता किंवा ओव्हरनाईटही ठेवू शकता, काहीच हरकत नाही आहे. तर मी साधारण 1 तासापर्यंत हे ठेवलेलं आहे. पण याच्यात मी आल्मंड फ्लोअरचा वापर केल्यामुळे हे पीठ मऊसर आहे. तुम्ही जर कणिक वापरली तर ते जास्त चांगलं व्यवस्थित घट्ट होऊ शकतं असं मला वाटतं. आता आपण हे लाटून घ्यायचं, लाटण्याने छान पोळी करायची भल्ली मोठी. आणि आमच्याकडे हे वेगवेगळ्या आकाराचं मस्त कुकी कटर आहेत आणि हे कुकी कटर इतके स्मॉल आणि खूपच क्यूट आहेत की ते वापरण्याचा मोह मला किती दिवसापासून होत होता आणि आज ती संधी मिळालेली आहे. तर आम्ही दोघींनी मिळून मस्तपैकी छोटे छोटे हे आकार दिले, ज्याच्यात वेगवेगळे आकार आहेत. खूप छान जिंजर ब्रेडचा तर आकार आहेच, पण हा असा शू आहे, सॉक्स आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये सँटा आणून काहीतरी गिफ्ट होतं तशावालाचं ते प्रतीक आहे. डिअर आहे, म्हणजे ख्रिसमसला जे प्रतीकं वापरले जातात ते सगळे या कुकी कटरमध्ये आहे. ख्रिसमस ट्री आहे, बो आहे, खूप सगळे मस्तपैकी स्टार्स आहे, स्नोफ्लेक आहे. आणि हे असं आपण आकार करून घेतल्यानंतर जे पीठ उरतं ते परत लाटायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर परत करत राहायचं. कारण हे मी छोटे छोटे कुकी कटर वापरले होते. तुम्हाला एवढा सगळा कंटाळा येत असेल तर तुम्ही साधारण वाटीने सुद्धा गोलाकार देऊ शकता किंवा एखादा हार्ट शेप किंवा फ्लॉवर जो कुकी कटर असेल तोही वापरू शकता किंवा नुसतं हाताने, वाटीनी, छोट्याशा प्लेटनी पण गोलाकार देऊ शकता, जे तुमच्याकडे असेल तसं. हे एकदम होतं आणि फन ॲक्टिव्हिटी आहे म्हणून हे केलेलं आहे. आणि ख्रिसमससाठी खास असे आकार करून कुकीज केल्या तर मुलं खूप इम्प्रेस होतात. हे बघा, सगळे अशा पद्धतीने झालेले आहे आणि मी बेकिंग ट्रेवर बटर पेपर घालून हे सगळं बेक करायला ठेवून दिलं आहे. प्री हीट करून ठेवला होता 15 मिनिटांसाठी ओव्हन.
तर 180 डिग्री सेल्सिअसवर तुम्ही हे प्रीहीट करा 10-15 मिनटं आणि त्याच्यानंतर अगदी 7 ते 8 मिनटामध्ये ह्या कुकीज तयार होतात. जास्त वेळ ठेवायच्या नाही, तर त्या काळ्या पडतात कारण हे जरा पातळ असतं. आणि हे बघा अशा सगळ्या पसरून सगळ्या चिकटल्या होत्या, तर तो मोकळ्या करून घेतल्या मी आणि याला गार करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी थोड्या वेळात गार होतात, जास्त वेळ लागत नाही कारण या तशाही छोट्या असतात. तर छोट्या असल्यामुळे जरा वेळ कमी लागला आहे. तुम्ही जाडीला आणखी जास्त ठेवाल तर थोडासा वेळ आणखी लागू शकतो. तर साधारण 15-20 मिनटं तरी याला थंड होऊ द्या गार. आणि इकडे माझ्याकडे ना थोडे जेल कलर मी आणलेले होते थोडं डेकोरेशन करायला आणि बघा या पद्धतीने आम्ही ही जिंजर ब्रेड छान डेकोरेट करून घेतली आहे. छोट्या छोट्या जेल कलरच्या या ट्यूब्स मला मिळाल्या होत्या, त्यामुळे मी त्याच वापरल्या आहे ज्या लहान मुलांना करताना सोपं पडावं एक ॲक्टिव्हिटी म्हणून, डेकोरेशन म्हणून मी त्या आणलेल्या आहे. तुम्ही याच्याऐवजी आयसिंग करून वापरू शकता, म्हणजे साखर आणि अंड फेटून तुम्ही किंवा साखर आणि बटर क्रीम वगैरे घेऊन ते आयसिंग करून मग तुम्ही याच्यामध्ये ते पण वापरू शकता आणि आयसिंग करून या कुकीज आणखी छान करू शकता. तर खूप सोपी क्रिया आहे आणि आयसिंग नाही केलं तरीही चालू शकतं, पण या कुकी इतक्या यम्मी झालेल्या आहेत की त्या तुम्हाला खरोखर मला व्हिडिओतनं दाखवता येत नाही आहे. येत आहे का घरी खायला? तर खूपच छान झालेले आहेत आणि आम्ही मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप सुंदर अशा या कुकी आम्ही डेकोरेट करून अशा ठेवलेल्या आहेत. तर तुम्हीही बघू शकता, एकदम मस्त दिसतात आहे, खूप क्रंची झालेले आहे आणि स्वादाला एकदम अप्रतिम झालेले आहे. खूप सोपी पाककृती आहे आणि त्याची जी चव आहे ती जिभेवर रेंगाळत राहते. तर हॅपी क्रिसमस आणि अशा कुकीज जरूर करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. नमस्कार, भेटूया पुढच्या भागात. जाणे जे यज्ञ कर्म.